राधाताई आणि मोहनराव यांनी खूप काबाड कष्ट करून आपल्या दोन्ही मुलांना शिकवले होते. राधाताईंना 2 मुले होती, मुलगी मेघा आणि मुलगा श्रीकांत. दोघेही मुलं खूप हुशार आणि ब्रिलियंट होती, अगदी मोहनरावांसारखीच. राधाताई खूप साध्या सरळ स्वभावाच्या होत्या, परंतु मोहनराव म्हणजे अगदी शिस्तीचे. दोघांनीही खूप कष्ट करून मुलांना पुढच्या शिक्षणासाठी परदेशी पाठवले. मुलं लहान असताना राधाताई तर मुलांच्या शिक्षणासाठी पडेल ते काम करत असायच्या. खूप कष्ट व मेहनत करून आता राधाताईच्या शरीरात ताकद राहिली नव्हती. राधाताई व मोहनरावांनी दोन्ही मुलांचा संसार मार्गी लावून दिला होता. मुलगी मेघा लग्न झाल्यानंतर महाबळेश्वर सारख्या ठिकाणी वास्तव्याला होती आणि मुलगा श्रीकांत लग्न करून परदेशातच सेटल झाला होता. दोघांचे सर्व काही व्यवस्थित चाललं होतं. आता राहिले होते ते फक्त राधाताई आणि मोहनराव. 2 मुले असून सोबतीला कोणीही नाही. राधाताई तर आजारपणामुळे पूर्णपणे खचून गेल्या होत्या. राधाताई नाही नाही म्हणत असतानाही मोहनरावांनी त्यांना दवाखान्यात ऍडमिट केलं. नर्स राधाताईंना सलाईन लावत असताना ते शांतपणे राधाताईंच्या आजाराने खचलेल्या चेहऱ्याकडे पाहत राहिले. राधाताईंची या वर्षातील दवाखान्यात ऍडमिट होण्याची ही 4थी वेळ होती आणि मागच्या 2 वर्षातील 7वी. खरं तर म्हणजे वयाच्या 60व्या वर्षी असं सारखं सारखं आजारी पडायचं तसं राधाताईंना काहीच कारण नव्हतं. घरात अनेक वर्षांपासून समृद्धी नांदत होती. प्रत्येक गोष्टीत साथ देणारा नवरा होता. मुलामुलींची लग्न होऊन दोघेही त्यांच्या घरी सुखाने समाधानाने राहत होते. पण त्यांच्या आयुष्यात आलेला रिक्तपणा राधाताईंना त्रासदायक ठरला होता. त्यांचं खाण्यापिण्यावरचं लक्ष उडालं होतं. त्यातच देवधर्माच्या नावाखाली केलेला उपवास तापासांनी त्यांचं शरीर अगदी कमकुवत झालं होतं. त्यामुळेच त्या वारंवार आजारी पडत होत्या. आता त्यांना कावीळ झाली होती. सगळं शरीर पिवळं पडलं होतं. मळमळ आणि उलट्यांनी त्यांना प्रचंड अशक्तपणा आला होता. 4-5 दिवस घरगती उपचारांनाही काहीच फरक पडत नसल्यामुळे शेवटी मोहनरावांनी त्यांना दवाखान्यात ऍडमिट केलं होतं. सलाईन सुरू होती. राधाताई डोळे मिटून पडल्या होत्या. त्यांच्याकडे एक काळजीयुक्ती नजर टाकून मोहनराव रूममधून बाहेर आले. नातेवाईकांना ही बातमी कळावी या संभ्रमात होते ते, कारण रोज मरे त्याला कोण रडे अशी परिस्थिती निर्माण झाली होती. मागच्या वेळी राधाताईंना ऍडमिट केल्याची बातमी त्यांनी नातेवाईकांना दिली होती, तेव्हा काही मोजकेच नातेवाईक दवाखान्यात भेटीला आले होते. काहींनी तर चक्क दुर्लक्षच केलं होतं. पण नाही सांगितलं तर हेच नातेवाईक अहो आम्हाला कळवायचं तरी, आम्ही काय परके आहोत का असं म्हणायला कमी करत नाही. हे त्यांना अनुभवांवरून माहीत होतं. शेवटी आपलं कर्तव्य पार पाडण्याचा निर्णय घेऊन त्यांनी मोबाईल काढला. अर्धाच ते फोन करत होते. आता शेवटचा फोन राहिला होता, तो म्हणजे त्यांच्या मुलीला मेघाला. मेघा, तुझ्या आईला परत ऍडमिट केले. अरे रामा, आता काय झालं तिला? कावीळ झाली आहे. 3-4 दिवसांपासून खाणं पिणं सोडलंय तिने. खूप अशक्त झाली आहे. होणारच ना. पण बाबा, तिच्या मागे हे आजारपण लागलंय. कोणास ठाऊक तुमचेही हाल होत असतील. असू दे ग, पण आता माझंही वय झालंय. असं काही घडलं की माझाही बीपी आणि शुगर वाढतात. थोडे कष्ट पडले की ताप लागते. कोणीतरी येऊन सगळं सांभाळावं असं वाटू लागतं. साहजिकच आहे ना. श्री जवळ असता तर त्याने सर्व बघितलं असतं. तोही तिकडे अमेरिकेत. बरं, त्याला फोन केला होता की नाही? तुम्ही नाही ग. त्याला फोन करूनही काहीच उपयोग नाही. तो लगेच थोडाच येऊ शकणार आहे. तेही आहेच म्हणा. आणि आई अशी वारंवार आजारी पडू लागली तर त्याला असं वारंवार येणं जमणार कसं? पहा बाबा, तो अमेरिकेत गेला तेव्हा आपल्याला त्याचा किती अभिमान वाटत होता. आता मात्र त्याने सगळं सोडून इथं यावं असं वाटू लागले. ते शक्य नाही मेघा. एकदा का अमेरिकेच्या समृद्धीची चटक लागली की भारतात यावंसं वाटत नाही कोणालाही ते. पण खरंच आहे. पण मला वाटतं तुम्ही त्याला एकदा फोन करून बघा. तो येईल ना. येऊ नाही बघते मी. जमलं तर तेही खरं आहे. पण मी बघते ते जमलं तर एखादी चक्कर मारते. सध्या मुलांच्या परीक्षा सुरू आहेत. त्यातून माझ्या सासरचे भाऊंचा नेहमी आजारपण कसं जमेल काही माहिती. जाऊ दे ग, दगदग करून घेऊ नकोस. राधाच्या तब्येतीबद्दल मी तुला कळवत राहील. चला, काळजी घ्या आईची. काळजी असं म्हणून तिने फोन बंद केला. मोहनरावांना आता घरी जायचं होतं. राधाताई आणि स्वतःच्या त्यांच्यासाठी काहीतरी खायला बनवणं गरजेचं होतं. पण राधाताईंसोबत कोणीतरी असणं गरजेचंही होतं. त्यांना आपले लहानपणाचे दिवस आठवले.
घरात इतकी माणसं असतात की पेशंट सोबत कोणी राहायचा हा प्रश्न निर्माण व्हायचा नाही. घरातले सदस्य आळीपाळीने पेशंटची सोबत करत. पैसा आला तसा तसा प्रत्येकाला जीवाभावाच्या नात्यांपेक्षा प्रायव्हसी महत्वाची वाटू लागली. त्यामुळे संयुक्त कुटुंब पद्धती आणि अनेक प्रश्न निर्माण झाले. अगोदर कुटुंबात कोणाचा आजारपण अजिबात त्रासदायक वाटत नाही. आता मात्र घरातला एखादा सदस्य आजारी पडला की अख्ख्या कुटुंबात अनेक प्रश्न निर्माण होतात. नोकरी, घरातील कामं, फक्त विचारपूस करायला आलेल्या आणि कोणत्याही कामाला हात न लावणाऱ्या रिकामटेकड्या नातेवाईकांचा पाहुणचार यातच घरातले सदस्य मेटाकुटीला यायचे. मोहनरावांच्या या शहरात बरेच नातेवाईक होते, पण ते सगळे चौकशी करण्यापुरतेच होते. मदतीला कोणीच येत नव्हतं. जी गोष्ट नातेवाईकांची ती शेजाऱ्या पाजाऱ्यांची. त्यांनाही शेजाऱ्यांचं काय घडलं याचं काही घेणं देणं नव्हतं. माणसं स्वतः पुरते आणि स्वार्थी झाली होती. तासन तास फेसबुक, व्हॉट्सअपवर पडलेल्या किंवा टीव्हीवरच्या निरर्थक मालिका बघणाऱ्या माणसांना आजारी माणसाच्या मदतीला येण्यासाठी वेळच उरला नव्हता. असं आजारपण आलं की मोहनराव आपल्या अमेरिकेतील असलेल्या मुलाची, श्रीकांतची खूप आठवण यायची. तो असता तर त्याची आणि सुनेची कितीतरी मदत झाली असती. आपल्यासारख्या थकलेल्या जीवाला हा प्रचंड मानसिक आणि शारीरिक ताण सहन करायची गरज नसती पडली असं त्यांना वाटून जायचं. पण काही इलाज नव्हता. श्रीकांतने अमेरिकेत जावं अशी त्यांची इच्छा होती. त्याला अमेरिकेत नोकरी लागली तेव्हा त्यांनीच तर आनंदाने पेढे वाटले होते. आपल्या मुलाने प्रगती करावी असं कोणालाही वाटणार नाही. तो अमेरिकेत गेला तेव्हा त्याची आणि राधाताईंची दोघांची तब्येत ठणठणीतच होती. 10-15 वर्ष तरी आपल्याला काही होणार नाही याची त्यांना खात्री होती. माणसाचं आयुष्य कधी काय होईल हे सांगता येत नाही. ही गोष्ट त्यावेळी त्यांच्या लक्षात आली नव्हती. श्री अमेरिकेत गेल्यानंतर थोड्या दिवसात मोहनरावांना बीपी आणि डायबिटीज झाल्यासारखं आढळून आलं. राधाताई वारंवार आजारी पडू लागल्या. कधी मणके खचले तर कधी संधिवात जडला. जोडीला कंबरदुखी आणि पाठदुखी होतीच. 2 महिन्यांपूर्वी त्या बाथरूममध्ये पाय घसरून पडलेल्या. कमरेचं हाड मोडलं. महिनाभर हॉस्पिटलमध्ये होत्या. त्यांचं सगळं मोहनरावांनाच करावं लागलं. नाही म्हणायला मेघा 7-8 दिवस येऊन राहून गेली. पण त्या सासूरवासनीवर तरी किती भार टाकणार आपण. तिचाही तिला संसार, नवरा, सासू सासरे होतेच ना. राधाताईच्या नर्सच्या भरोशावर सोडून मोहनराव घरी आले. स्वयंपाकाला लावलेल्या बाईने नेमकी कालपासूनच दांडी मारली होती. काय करावं या विचारात ते पडले. शेवटी बायकोसाठी त्यांनी साधी डाळीची खिचडी बनवली. टेबलवर पडलेल्या ब्रेडचे त्यांनी स्वतःसाठी सँडविच बनवून घेतले. ते सगळे डब्यात पॅक करून ते निघाले. ऍक्टिवावर बसून त्यांनी ती स्टार्ट करायचा प्रयत्न केला, पण ती सुरूच होईना. मेकॅनिक बरेच दिवसांपासून त्यांना तिची बॅटरी बदलायला सांगत होते, पण राधाताईच्या आजारपणामुळे त्यांना वेळच मिळत नव्हता. बॅटरी गेल्याचं लक्षात आल्यावर त्यांनी गाडी मेन स्टँडला लावली आणि किक मारून, पण आजारी गाडीने आज जणू असहकारच पुकारला होता. किक मारून मोहनराव थकले तरी ती सुरू होईना. थकलेले मोहनराव धापा टाकत उभे राहिले. शेजारी राहणारं कोणीतरी येऊन गाडी चालू करून देईल या अपेक्षेने त्यांनी इकडे तिकडे पाहिलं, पण घराची आणि माणुसकीची दारं बंद करून बसणाऱ्यांना त्यांची अडचण थोडीच कळणार होती. शेवटी नाईलाजाने त्यांनी गाडी परत अंगणात लावली. डिकीतून डब्याची पिशवी काढून ते रिक्षा पकडण्यासाठी अर्धा किलोमीटरवरच्या स्टॉपवर पोहोचले. एवढे चालून आल्यावरही त्यांना प्रचंड धक्का लागला होता. रिक्षा पकडून ते हॉस्पिटलला गेले. राधाताई यांनी जेवणाची इच्छा नव्हती, पण मोहनरावांनी त्यांना बळजबरीने खाऊ घातलं. तुम्ही जेवलात? राधाताईंनी विचारलं. नाही, तुझं झालं की मी बसतो. मी मोहनरावांनी पिशवीतून सँडविच काढली. हे काय फक्त सँडविचवर भागवणार आहात का? आपली बाई नाही आली का? नाहीतर कुठून तरी डब्बा मागून घेतला असता. जाऊ दे ग, आता म्हातारपणात भूक तरी कुठे लागते. त्यातून तू व्यवस्थित जेवणार नसल्यावर मला तरी कुठे जेवण झालं. राधाताई काही बोलल्या नाहीत, पण मोहनरावांना झालेले ब्रेडचे सँडविच खाताना पाहून त्यांच्या डोळ्यात पाणी आलं. आज घरात सून असती तर किती ही वेळ आली नसती असं त्यांना वाटून गेलं. बायकोला वाईट वाटू नये म्हणून घशाखाली न उतरणारे ते सँडविच मोहनरावांनी कसेबसे संपवले. ते हातात दूध नाही तर त्यांचे एक मित्र बायकोसोबत आले. काय म्हणते वहिनीची तब्येत? सध्या वारंवार ऍडमिट होत आहे. दवाखान्यात त्यांनी विचारलं. तब्येत थोडी बरी आहे. 3-4 दिवसात मिळेल कदाचित डिस्चार्ज. मोहनराव म्हणाले. मुलाला बोलून घ्या अमेरिकेतून. अहो, नातवंडांशी खेळायचे दिवस तुमचे, आणि अशा आजारपणात हक्काचा मुलगा आणि सून सोबतीला हवेच. श्रीकांत म्हणाला. भरपूर पैसा कमावला असेल तू, आता जरा आईवडिलांकडे लक्ष दे.
आई वडिलांच्या म्हातारपणात मुलांना सेवा नाही करायची तर कोणी करायची? आजकाल भेटायला येणारी सगळी मंडळी मोहनरावांना हात सल्ला देत होती. अहो, असं एकदम सोडून कसं चालेल? सुनबाई ही नोकरी करते, दोघे भरपूर पैसे पाठवतात, आम्हाला त्यांचं कर्तव्य ते पार पाडतात. अहो मोहनराव, पैशांचं काय करायचं? तुमचं पेन्शनचे पुरेल पैसे तुम्हाला, पण बघा ना तुमचे काय हाल होत आहे. हे घरात मुलगा सून असेल की आजारपणही सुसह्य होतं. आमच्या अजयलाही रशियामध्ये नोकरी मिळत होती, पण आम्ही जाऊ दिलं नाही. असू देत, कमी पगार, पण आज मुलगा सून आणि नातवंडांनी घर कसं भरलेलं वाटतं. ही गोष्ट तरी खरी होती. मोहनरावांनाही ती पटत होती, पण श्रीकांतला नोकरी सोडून भारतातच असं सांगायला त्यांचं मन धजावत नव्हतं. बरेच उपदेश करून परिचित निघून गेले. ते गेल्यावर राधाताई म्हणाल्या, मलाही वाटतं हो श्रीला बोलावून घ्यावं. माझं काही आता खरं राहिलं नाही. कधी देव उचलेल त्याचा नेम नाही. मुलगा नातवंडांसमोर असली की कमीत कमी समाधानाने डोळे तरी मिटेल मी. असं का म्हणतेस? आत्ताची साठी घाटी आहेस तू. इतक्यात मरणाच्या गोष्टी कशाला? अजून 4 धाम यात्रा बाकी आहे. आपली मुलगा सून समोर असेल तर कशाला हवं 4 धाम? तुम्ही खरंच ना त्यांना बोलावून घ्या. मोहनरावांनी बायकोच्या समाधानासाठी मान डोलावली. रात्री 9 वाजता श्रीकांतचा फोन आला. तो पाहून मोहनराव राधाताईंना म्हणाले, श्रीचा फोन आहे. भारतात येण्याबद्दल त्याला बोलू नको. फार बिझी असतो तो. उगीच त्याला टेन्शन देऊ नकोस. राधाताईंनी मान डोलावली. श्रीकांतशी बोलणं झाल्यावर त्यांनी मोबाईल मोहनरावांकडे दिला. हा बोल श्री, कसं चालू आहे? माझं काय, नेहमीच बिझी शेड्यूल. तुमची तब्येत बरी आहे ना? आईचं फार करावं लागतं ना तुम्हाला? त्यांनी असं विचारल्यावर मोहनरावांना एकदम गहीवरून आलं. पण ते स्वतःला सावरून म्हणाले, चालायचं श्री. आमची वय झाली आता. दुखणी खुपणी सुरूच राहणार. फार वाईट वाटतं हो मला. मी तिथे असतो तर तुम्हा दोघांचा आजार पण सांभाळू शकलो असतं, पण काय करणार, इलाज नाही हो. असो, मी प्रयत्न करतो येत्या 8 दिवसात भारतात यायचं, पण नक्की सांगता येत नाही. मागे आई महिनाभर बेडवर होती तेव्हाही मी येऊ शकलो नाही. यावेळी तरी प्रयत्न करतो. श्रीकांत नेहमी येतो येतो म्हणतो, पण येत नाही. हा नेहमीचाच अनुभव होता. त्यामुळे मोहनराव यावर काहीच बोलले नाहीत. थोडक्यात बोलून त्यांनी फोन ठेवला. दुसऱ्या दिवशी सकाळी मेघाचा फोन आला. बाबा, मला तिकडे येण्याची खूप इच्छा आहे हो, पण तुम्ही बघताय सध्या रेल्वे आणि बसेसला किती भयंकर गर्दी असते, आणि महाबळेश्वरवरून बिना रिझर्वेशनचं यायचं किती त्रासदायक आहे हे तुम्हाला माहीतच आहे. तेव्हा यावेळी थोडं ऍडजस्ट करून घ्या. पुढच्या वेळी मी नक्की येणार. सॉरी हा बाबा. मोहनराव काय बोलणार होते, शेवटचाही आधार गेला. याचं त्यांना खूप दुःख झालं. ठीक आहे बेटा, आता हे नेहमीच झाल्यावर तू तरी किती वेळा येणार? बरं, डॉक्टर आलेत, मी कळवतो तुला आईच्या तब्येतीबद्दल, तिच्या प्रतिसादाबद्दल. वाट न बघता त्यांनी कॉल कट केला. 5 दिवसांनी राधाताईंना डिस्चार्ज मिळाला. नव्हे तर मोहनरावांनी डॉक्टरांशी भांडून तो घेतला. घर आणि हॉस्पिटल दोन्हींचा मेळ बसवता बसवता ते फार थकून गेले होते. अजून काही दिवस हॉस्पिटलमध्ये राहिले तर आपण आजारी पडू असं त्यांना वाटू लागलं होतं. 12 दिवसांनी श्रीकांतचा फोन आला. 1-2 दिवसांनी भारतात येतोय असं म्हणाला. नेहमीप्रमाणे सुनबाई नातवंड येणार नाहीत हे त्यांनी गृहीत धरलं होतं, त्यामुळे त्यांनी त्यांच्याबद्दल विचारलंही नाही. श्री 3 वर्षांनी येतोय हे काय कमी होतं? नाही म्हणायला त्यांना आणि राधाताईंना दोघांनाही खूप आनंद झाला होता. श्री आला तरी 4 दिवसांपेक्षा जास्त राहणार नाही याची त्यांना कल्पना होती. त्यातले 2 दिवस नातेवाईक आणि मित्रांना भेटण्यातच जाणार होते. त्याच्या वाटेला तो फार कमी येणार होता, पण हरकत नव्हती. आईला भेटायला येतो हेच तर खूप होतं. अशक्तपणा वाटत असूनही राधाताईंनी त्याला आवडणारे गोडगोड पदार्थ करून ठेवले. मोहनरावांनी त्याला आवडणाऱ्या भाज्या घरात आणून ठेवल्या. 2 दिवसांनी सकाळची बेल वाजल्यावर मोहनरावांनी दरवाजा उघडला. समोर पाहिल्यावर त्यांना धक्का बसला. श्रीकांत सोबत त्याची बायको मोनिका उभीच होती. सोबत नातवंडांना पाहून मोहनराव हरकूनच गेले. या आत या. खूप मोठं सरप्राईज दिलं. श्री सगळ्यांनाच घेऊन येशील असं वाटलं नव्हतं. मुलाला मिठी मारत ते म्हणाले. राधाताईंनी बाहेर येऊन नातवंडांना जवळ घेतलं. अहो आई, दवाखान्यात असताना मेघाताईचा फोन आला होता. मला ती खूप रागवली. आई बाबांना असं म्हातारपणात एकटं सोडलंस वगैरे वगैरे. खरं तर आई बाबा, मला आणि सुद्धा तुमची काळजी आठवण येते. या वयात आम्ही तुम्हाला सांभाळलं पाहिजे असं आम्हालाही वाटतं, पण अमेरिकेत राहून ते शक्य नाही. किंवा मग तुम्हीच अमेरिकेत आला तर ते शक्य आहे, पण तुम्हाला अमेरिकेत करमत नाही. तिथली लाईफस्टाईल तुम्हाला आवडत नाही. म्हणून तर मग आम्ही दोघांनी एक निर्णय घेतलाय. कसला निर्णय? दोघांनाही त्याला एकदमच विचारलं. आम्ही भारतात शिफ्ट व्हायचं ठरवलंय. कायमचं? काय म्हणतोयस? काय खरंच? विश्वास न बसून मोहनरावांनी विचारलं. हो बाबा, खरंच.
आम्ही तसा निर्णय घेतलाय. तुम्हा दोघांना अशा उतारवयात एकट्याला सोडणं आम्हालाही बरं वाटत नाही, म्हणून आम्ही तसं ठरवलंय. शेवटी मुलगा म्हणून माझीही काही कर्तव्य आहेच ना. त्याच्या बोलण्यावर राधाताईंनी खूप भरून आलं आणि त्यांनी त्याला आनंदाने मिठी मारली. पण मग तुझ्या नोकरीचं काय? सुनबाईच्या नोकरीचं काय ठरवलंय? मोहनरावांनी विचारलं. मग मला पुण्यात जॉब मिळतोय. सुरुवातीला 50,000 देणार आहेत ते, मग बघू पुढे, मोनिका म्हणाली. तर तिच्या तुमच्या सेवेत ठेवण्याचा विचार आहे. मुलांची शिक्षणं सुद्धा आहेत, त्यांच्याकडे तिला लक्ष देता येईल. मात्र तुम्हाला आमच्याबरोबर पुण्याला शिफ्ट व्हावं लागेल. मी पुण्याला एक बंगला बघतोय, तिथेच आपण सगळे राहू. तुम्हाला वाटलं तर ते घर विकून टाका किंवा भाड्याने द्या, तो तुमचा प्रश्न आहे. आम्ही त्यात दखल देणार नाही. एवढा मोठा बंगला सोडून पुण्याला जायची कल्पना. मोहनराव दुःखी झाले. पण मुलगा नातवंडांसोबत राहण्यासही मोठे सुख होते, ते त्यांना घालवायचा नव्हतं. चालेल चालेल, आपण भाड्याने देऊ, नातवाला जवळ घेऊन ते म्हणाले. मोनिकाकडे पाहिलं, ती मात्र या निर्णयाने खुश दिसत नव्हती. साहजिकच होते, अमेरिकेतल्या लठ्ठ पगाराच्या नोकऱ्या आणि स्थिर स्थावर झालेलं एक चांगलं आयुष्य सोडून भारतात येणं कोणालाही आवडणारं नव्हतं. आजपर्यंत असं उदाहरण फार कमी म्हणजे लाखात एक असंच होतं असेल. श्रीकांत आईवडिलांच्या प्रेमापोटी एवढा मोठा त्याग करायला तयार झाला होता आणि त्याचबद्दल मोहनरावांना श्रीकांतचा अभिमान वाटत होता. संध्याकाळी श्रीकांत बायकोकडे मुलांसह त्याच्या मित्राकडे गेला. राधाताई सगळ्यांसाठी स्वयंपाकात गुंतल्या होत्या. मोहनराव टीव्हीवरच्या बातम्या पाहत बसले होते. मुलगा असल्यामुळे एका प्रकारची तृप्ती, समाधान त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होते. मोबाईल वाजला म्हणून त्यांनी टीव्हीचा आवाज कमी करून मोबाईल उचलला. कुलकर्णींचा फोन होता. त्यांचा मुलगाही अमेरिकेत श्रीकांतच्या कंपनीत होता. काय मग मोहनराव, सध्या खुश असाल मुलगा आणि नातवंडा आल्यामुळे? तो तर अहो, बऱ्याच वर्षांनी त्यांना भेटायला मिळालं. व्हिडिओ कॉलमुळे आजकाल भेट होतेच म्हणा, पण प्रत्यक्षात भेटीची मजा वेगळीच. आमचा राजीव म्हणत होता श्रीकांत जॉब सोडून भारतात चाललाय, खरं आहे का? हो, ते खरं आहे. पुण्यात जॉब बघितलाय त्याने, तिथे घर मिळालं की येणार आहे जॉब सोडून. मोहनरावांच्या बोलण्यातून आनंद ओसंडून वाहत होता. अहो मोहनराव, फार मोठी चूक करताय. श्रीकांत तुम्हाला त्यांनी सांगितलंय की नाही मला माहित नाही, पण राजने सांगत होता की कंपनीच्या मॅनेजमेंटने श्रीकांतच्या परफॉर्मन्सवर खुश होऊन त्याला पार्टनरशिप ऑफर केली आहे. एक मराठी मुलगा अमेरिकेतल्या कंपनीचा मालक बनतोय. मोहनराव, एवढी अभिमानाची गोष्ट आहे ही. त्या ऑफरमुळे श्रीकांत अब्जोपती बनणार आहे. अब्जोपती. तुमची सुनबाई तिथल्या एका कंपनीमध्ये चांगल्या पगारावर नोकरी करते. एवढं ऐश्वर्य, एवढा सन्मान सोडून श्रीकांत भारतात येतोय 50,000च्या परतून नोकरीवर, आणि ते कशासाठी? तर आईवडिलांची काळजी घेणार कोणी नाही म्हणून. अहो मोहनराव, आपण आता पिकलं पान कधीही गळून पडू याचा नेम नाही. अशा जीर्ण झालेल्या पानांसाठी आपल्या मुलांनी आपला स्वर्ग सोडून यावं, हे तुम्हाला तरी पटतंय का? मोहनराव, तुम्हाला एक मुलगी तरी आहे. राजीव तर माझा एकुलता एक काळजाचा तुकडा, पण त्याच्या प्रगतीसाठी मी काळजावर दगड ठेवलाच आहे ना. मोहनराव कानात प्राण आणून कुलकर्णींचे बोलणे ऐकत होते. श्रीकांतने हे आपल्याला का सांगितले नाही बरं? आपण त्याचा निर्णय बदलू म्हणून. सुनबाई नाराज दिसत होती. ती याच कारणाने तर नव्हे. ऐकताय ना मोहनराव? कुलकर्णीने विचारलं. हो हो, ऐकतोय ना. श्रीकांत खरंच काही बोलला नाही? हो, आम्हाला तुम्ही विचारा त्याला याबद्दल. तुम्हाला माहीतच असेल, श्रीकांत कंपनीत अमेरिकेतील नावाजलेली कंपनी आहे. विचारा करा, एवढा मोठा बहुमान मिळतोय तुमच्या मुलाला. माझं असं म्हणणं आहे की तुम्हीच का नाही त्याच्याकडे जाऊन राहत? तो बोलवतो ना आम्हाला, पण आम्हाला आमचं घर, तर आमचे नातेवाईक, आमचा देश सोडावासा वाटत नाही. मागे एकदा गेलो होतो आम्ही त्याच्याकडे, चांगले महिनाभर होतो तिथे, पण करमत नव्हतं आम्हाला. कधी एकदा मायदेशी परततोय असं होऊन गेलं होतं. ज्या गावात, ज्या देशात आमचा जन्म झाला, जिथे लहानाचे मोठे झालो, ज्या मातीत आमची पाळमुळं आहेत, ती सोडून एका वेगळ्या संस्कृतीतल्या परक्या देशात जायला, त्या देशाला आपलं म्हणायला तर मन तयार होत नाहीये हो. काय करणार, इथे चुकतो आपण आणि मग आपल्या मुलांनाही संभ्रमात टाकतो. सुख, समाधान, करिअर, पैसा की आपले आईवडील, आपला देश यांची निवड करणं त्यांना अवघड होऊन बसतं. ठीक आहे, निर्णय तुम्हाला घ्यायचा आहे. शेवटी श्रीकांत तुमचा मुलगा आहे. कुलकर्णींनी फोन ठेवला. मोहनरावांच्या मनात आता विचारांचं काहूर उठलं. काय योग्य आहे, काय अयोग्य आहे त्यांना समजेना असं झालं. कुणाचा फोन होता? राधाताईंनी विचारलं. मोहनरावांनी त्यांना कुलकर्णी काय म्हणाले त्याचा शब्द सांगितले. अरे बापरे, श्री आपल्याला तसं काही बोलला नाही. तसं तर असेल तर आपण त्याच्या प्रगतीच्या आड नको येऊया असं मला वाटते. मोहनराव काही बोलले नाही. त्यांच्या मनातला गोंधळ काही कमी होत नव्हता. रात्री श्री आला. जेवण झाल्यावर मोहनरावाने त्याला कुलकर्णीचा फोन आल्याचं सांगितलं. त्याला मिळालेल्या ऑफरबद्दलही सांगितलं. हो बाबा, ही बातमी खरी आहे.
खूप चांगली ऑफर आहे. विशेष म्हणजे कंपनीचे मालक आता म्हातारे झाले आहेत. त्यांना मूलबाळ नाही. ते मलाच आपला मुलगा मानतात. त्यांच्या पाश्चात मी त्यांच्या कंपनीचा मालक होईल अशी परिस्थिती आहे. पण बाबा, तुमचे आता वय झाले. म्हातारपणात मी तुमची सेवा नाही करणार तर कोणी करायची? काही वर्षांनी संधी मिळाली तर मी आपल्या देशातही कंपनी सुरू करू शकतो असे मला विश्वास आहे. म्हणून मी हा निर्णय घेतलाय. आमची काळजी करू नकोस रे. राधाताई म्हणाल्या, आमचं काय आहे, आहोत तर उद्या नाही. आमच्यासाठी तू ही सुवर्ण संधी वाया घालू नकोस. बरोबर म्हणतेस तुझी आई. श्री मोहनराव मध्येच म्हणाले, अमेरिकेसारखी प्रगती करण्यासाठी तुला इथं खूप संघर्ष करावा लागेल. इथला भ्रष्टाचार, पायमागे ओढणारी माणसं तुला सहजासहजी उत्कर्षाकडे पोहोचू देणार नाही. आणि आमचं म्हणशील तर आम्ही एखादा माणूस ठेवून घेऊ गावाकडे. मिळेल एखादा माणूस, तो घेईल आमची काळजी. स्वयंपाकाला आणि इतर घरकामाला बाई आहेच की. आपल्याकडे पण बाबा, बाहेरची माणसं शेवटी बाहेरचीच असतात ना. ती फक्त पैशांसाठी कामं करतील. त्यात आपुलकी, प्रेम वगैरे काहीच नसतं. मोहनरावांनी त्याच्या खांद्यावर थोपटलं आणि म्हणाले, किती काळजी करशील आमची? जन्म घेतलेल्या प्रत्येक माणसाला शेवटी एक ना एक दिवस जायचंच आहे. त्यांच्या गळ्यात हात टाकून श्रीकांत म्हणाला, असं नका म्हणू बाबा. तुम्हाला अजून खूप जगायचंय. राधाताईंचे डोळे पाणावले. पदराने पुसत त्या म्हणाल्या, श्री, जा तू परत अमेरिकेला. आम्ही तुझ्या प्रगतीच्या आड येणार नाही. तुझा अभिमान वाटतो आम्हाला. ठीक आहे, मी जाईल. पण तुम्ही दोघं मला वचन द्या, तुम्ही तुमच्या तब्येतीकडे दुर्लक्ष करणार नाही आणि काही झालं की मला लगेच कळवाल. मान्य आहे की मला इथं यायला अनेक अडचणी येतात, पण मला तुम्ही आपलं समजता याचं तर समाधान मिळेल. मला यावेळी आईच्या आजारपणाचं तुम्ही मला कळवलं ही नाही. मला मेघात ऐकून कळालं. बरं बाबा, आता कळत जाऊ. मोहनरावांनी परत एकदा त्याच्या पाठीवर थाप मारली. थाप मारता मारता त्यांची नजर सुनबाईकडे गेली. तिच्या चेहऱ्यावरती नाराज जाऊन आता चांगले हास्य फुललं होतं. श्रीकांत अमेरिकेला जाऊन आता महिना उलटला होता. त्याच्या आग्रहाखातर मोहनरावांनी त्यांच्या गावाकडून आणलेला माणूस काहीच काम न करता बसून असायचा. एक दिवस मोहनरावांच्या पॅन्टच्या खिशातून पैसे चोरताना राधाताईंनी रंगे हात पकडल्यामुळे मोहनरावांनी त्याला हाकलवून दिलं होतं. एक दिवस मोहनरावांना संतापून ताप भरला. शरीरातले सांधे दुखायला लागले. परिस्थिती इतकी टोकाला गेली की त्यांना हातपायाची हालचाल सुद्धा करता येणार नव्हती. कामवाल्या बाईच्या मुलाच्या मदतीने राधाताईने त्यांना दवाखान्यात नेले. डॉक्टरांनी वेगवेगळ्या तपासण्या केल्या आणि मोहनरावांना डेंग्यू झाल्याचे निदान केले. मोहनरावांना हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होण्याव्यतिरिक्त पर्याय उरला नव्हता. 3 मजले चढून राधाताई मोहनरावांसाठी डब्बा घेऊन आल्या. हॉस्पिटलची लिफ्ट 2 दिवसांपासून बंद पडली होती. जिन्याची एक एक पायरी चढताना त्यांचा जीव जात होता. 2 ठिकाणी बसत आणि धापा टाकत कशाबशा त्या मोहनरावांच्या रूमपर्यंत पोहोचल्या. मोहनराव पलंगावर वेदनाने विवळत पडून होते. सलाईन सुरू होती. आज मी तुम्हाला किती वेळा सांगितलं की तुम्हाला जर चालताही येत नाही, तुम्ही कुठे धडपडला आणि तुम्हाला लागले तर काय करायचं? डॉक्टरांनी रूममध्ये आल्या आल्या राधाताईंना ओरडलं. अहो, घरात दुसरं कोणीच नाही. त्यांना एकटं सोडून कसं चालेल? मलाच करावं लागणार ना. डॉक्टरांनी मोहनरावांना तपासता नाराजीने मान हलवली. तुमच्या मुलाला नाही तर एखाद्या नातेवाईकाला बोलवून घ्या. मुलगा अमेरिकेत आणि मुलगी महाबळेश्वरला. असे नातेवाईकांना वेळ नाही सांगा. कोणाला बोलवू? डॉक्टर शांतपणे राहिले. मग मोहनरावांना तपासून म्हणाले, मला तुमची काळजी वाटते म्हणून बोलो. अशा परिस्थितीत तुम्ही फिट राहणं फार महत्वाचं आहे. ते निघून गेले. श्रीकांतला फोन करून बोलावलं का असं त्यांच्या मनात विचार आला, पण तो त्यांनी खोलून टाकला. मुलीला फोन करण्यासाठी त्यांनी मोबाईल उचलला, पण तिला असं वारंवार बोलवणं योग्य नाही असा विचार करून तो ठेवून दिला. थकल्यामुळे त्यांना झोप लागली. संध्याकाळी राधाताईने त्यांना पाहण्यासाठी हाक मारली तेव्हा त्यांना जाग आली. त्यांचं सर्वात दुःखत होतं. कसं बसं त्यांनी मोहनरावांना पाणी दिलं आणि त्या धपकन पलंगावर आडव्या झाल्या. कसं तरी होत आहे म्हणून त्यांनी सहज गळ्याला हात लावला आणि त्या दचकल्या. त्यांना सणकून ताप भरला होता. काय झालं? मोहनरावांनी क्षीण आवाजात विचारलं. अहो, मला ताप भरलाय. त्यांनी थरथरत्या आवाजात उत्तर दिलं. दोघांनी एकमेकांकडे काळजीने पाहिलं. दोघांच्या नजरेत आता काय करायचा हा प्रश्न तर होताच. शिवाय श्रीकांतला अमेरिकेत परत पाठवून आपण फार मोठी चूक केली याची जाणीव स्पष्ट दिसत होती. अशा परिस्थितीत त्यावेळी वयोवृद्धांनी काय करावे हा खरंच खूप मोठा गहन प्रश्न आहे. मित्रांनो, वयस्कर झालेल्या ज्या आईवडिलांची मुले परदेशात असतात त्यांनी हा प्रश्न कसा सोडवावा कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि आजची कथा तुम्हाला जर आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.